पुण्यामधले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनील गोगले, भाजपचे माथाडी पुणे शहर अध्यक्ष अक्षय भोसले यांच्यासोबत इतर अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। या सगळ्यांनी खरतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती हा पक्षप्रवेशाचा सोहळा झालेला आहे। उरणमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला त्याच्या आईसमोर भाजपच्या पदाधिकाऱ्यानं मारहाण केली आहे। स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा मनसैनिकांचा आरोप आहे। आमदार बालदींची माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होतोय। मुंबईच्या कांदिवली पूर्वमध्ये साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये 2 गटात तुफान राडा झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये लाठ्या काठ्यांनी हाणामारी, हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय। एसी लोकलमध्ये आता ओळखपत्र अनिवार्य असेल। बनावट तिकीट प्रकरणाच्या नंतर रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। ठाण्यामधला घोडबंदर रोड हा आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहील। काजूपाडा ते फाउंटन हॉटेलच्या दरम्यान ब्राउटिंग आणि मास्टिंगचं काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे अवजड वाहनांना सध्या बंदी असेल। भिवंडीमध्ये खोदकामाच्या दरम्यान ठाणे महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी फुटली आहे। लाखो लिटर पाणी वाया गेलंय। ठाण्यामध्ये पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावमध्ये लग्नात फटाके फोडणं हे चांगलंच महागात पडलं। फटाक्यांमुळे लग्नाच्या सेटलाच आग लागली। शिवसृष्टीप्रमाणे चौदार तळ्यावरती भीमसृष्टी उभी राहणार, मंत्री भरत गोगावले यांची माहिती। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चौदार तळ्यावरती गोगावले यांच्याकडून बाबासाहेबांना अभिवादन। परभणीमध्ये महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं विद्रोही फाउंडेशनच्या वतीनं तांदळापासून साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती। 3 क्विंटल 69 किलो तांदळापासून 1600 चौरस फुटांची प्रतिमा। जालन्यामध्ये बाबरी विध्वंसाची आठवण म्हणून मुस्लिम समाजाची सामूहिक अजान। रजा अकादमीच्या वतीनं बाबरी विध्वंसाच्या घटनेचा निषेध करण्यात आला। अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय। शिल्पा शेट्टी बरोबर व्यावसायिक पार्टनर आमदार प्रसाद लाड यांचीही उपस्थिती। ऑस्ट्रेलियामधल्या सिडनीमध्ये किनारी भागातील जंगलाला आग लागली। आगीमध्ये 12 घरांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। सिडनीमधलं तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।